नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या आनंदोत्सव प्रसंगी आपल्याला महाराष्ट्र में लंबे समय के बाद राष्ट्रवादी पार्टी के प्रमुख शरद चंद्र पवार का बिगुल अब बजना शुरू हो गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सिल्वर जुबली यानी 25 साल पूरे होने के मौके पर अहमदनगर में आयोजित एक भव्य वर्धापन दिवस के मौके पर शरद पवार ने हजारों पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए प्रधानमंत्री की आलोचना की। पवार ने कहा कि नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री होकर सिर्फ बीजेपी के प्रधानमंत्री होने की भूमिका निभाई, इसीलिए देश की जनता ने अब की बार मोदी के अहंकार को तोड़ दिया। देशाचा प्रधानमंत्री देशाच्या सर्व जाती धर्म भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे, पण हे करायला मोदी विसरले असं मला वाटत नाही। त्यांचे मुद्दाम केले, कारण त्यांची विचारधारा ती होती। काय त्यांनी सांगितलं, अल्पसंख्याक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे। तो मुस्लिम असेल, तो ख्रिश्चन असेल, तो शीख असेल, तो फारसी असेल, तो कुठल्या जाती जमातीचा असेल, आज या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी ही राज्यकर्त्यांना करावी लागते। पण मोदी हे करण्याच्यासाठी कमी पाहिजे। त्यांनी भाषण केलं एके ठिकाणी, काय त्यांनी भाषण केलं, एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुलं जास्त जन्माला येतात असा एक वर्ग आहे। याचा अर्थ त्यांना या देशातल्या मुस्लिम समाजाच्याबद्दलचं बोलायचं होतं, हे स्पष्ट होतं। आणि म्हणजे काय ते म्हणजे की उद्याच्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घराच्या भगिनीचं मंगळसूत्र ते काढून घेतली, कधी घडले असं या देशात। त्यांनी हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या मीटिंगमध्ये की उद्या यांच्या हातात सत्ता आली, तुमच्या घरी 2 म्हशी असतील त्याची एक म्हैस ते काढून घेतली। काय बोलायचं, प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं, प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची। पण त्याचं तारतम्य पाळण्याच्या संबंधीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा मोदी साहेबांनी पाळली नाही, ही गोष्ट विसरून चालणार नाही। राजकीय पक्ष आम्ही एकमेकांवर टीका करतो, पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो। श्री पवार ने कहा, जाति धर्म को आधार बनाकर मोदी ने चुनाव जीत हासिल करनी चाहिए, लेकिन भगवान श्री राम की नगरी अयोध्या में भी खुद बीजेपी को हार झेलनी पड़ी। काय बोलले मोदी, माझ्या बाबतीत बोलले, माझ्या बाबतीत त्यांनी बोलले की भटकचा आत्मा, माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला, हा भटकचा आत्मा आहे। एका दृष्टीनं बरं झालं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो, हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे। त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली, त्यांनी राज्य केलं, मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढला, आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकली बापाची संघटना, हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला, व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही। सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, त्यावर सत्ता जर मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो, त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी झाली। आणि ते चुकीचं काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं, त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली। राम मंदिराचं स्मरण करून त्या ठिकाणी
मोदींचा उमेदवार जो होता त्याचा 100% पराभव अयोध्येच्या जनतेने केला, ह्या इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही. ठीक आहे. पिछले 10 सालों में मोदी सरकार के लिए गए गलत फैसले और बीजेपी की योजना के उठे गलत कदम, इन सारी बातों को लेकर पहली बार शरद पवार ने मोदी और बीजेपी के खिलाफ पहली बार मोर्चा खोल दिया. ब्यूरो रिपोर्ट के साथ मुबारक शेख, मुंबई, सहारा न्यूज.